नमस्कार. मी डॉक्टर निखिल मुसळे. मी बालरोगतज्ञ आहे. माझ्या मागच्या रीलनंतर मला 1-2 मातांचा प्रश्न आला. मागचा रील होता डाऊन सिंड्रोमबद्दल. तर त्यात असं म्हटलं होतं, की आईचं वय हे 30 वर्षांपेक्षा जितकं जास्त असेल, तितकं त्यांच्या बाळाला डाऊन सिंड्रोम होण्याची शक्यता जास्त राहते. तर एका मातेचं म्हणणं होतं, की माझं वय माझ्या पहिल्या बाळाच्या वेळी 25 वर्षापेक्षाही कमी होतं, तरी देखील त्याला डाऊन सिंड्रोम होता. आणि दुसऱ्या बाळाच्या वेळी 30 वर्षापेक्षा जास्त वय होतं, तरीही ते नॉर्मल बाळ आहे. तर असं कसं काय? तर डाउन सिंड्रोम 2 प्रकारे होऊ शकतो. एक तर ट्रान्सलोकेशन, क्रोमोझोमल ट्रान्सलोकेशन आणि दुसरं आहे, की क्रोमोझोमल रेग्युलर ट्रायझोमी. आता रेग्युलर ट्रायझोमी हा जो प्रकार आहे, याच्यामध्ये 21व्या नंबरला 2 ऐवजी 3 गुणसूत्र तयार होतात आणि हा सगळ्यात कॉमन प्रकार आहे. 95% डाउन सिंड्रोम हे यामुळेच होतात. तर हा प्रकार जो आहे, तो 30 वर्षाच्या नंतर कॉमन आहे. पण याची फ्रिक्वेन्सी 35 वर्षापेक्षा जास्त वय असेल तर 1:350 आहे. म्हणजे 350 मधून एखाद्या बाळाला होऊ शकतो. पण होईलच असं नाही. ते बाळ नॉर्मल देखील असू शकतं. म्हणजे एखाद्या बाळाला जर होऊ शकत असेल तर बाकीचे 349 नॉर्मल असू शकतात. तर हे झालं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, की 30 वर्षापेक्षा जास्त वय असून देखील बाळ नॉर्मल कसं काय झालं? तर हा एक चान्स आहे. डाउन सिंड्रोम हा एक चान्स आहे. पण 30 वर्षाच्या पुढे आईचं वय आहे म्हणजे त्या बाळाला डाऊन सिंड्रोम होईलच असं नाही. ते नॉर्मल देखील येऊ शकतात. आणि आता पहिला प्रश्न होता, की 25 वर्षांपेक्षा कमी वय होतं पहिल्या बाळाच्या वेळी. तरी देखील ते डाऊन सिंड्रोम कसं काय? तर याचं उत्तर असं आहे, की जर क्रोमोझोमल ट्रान्सलोकेशन हा जो प्रकार आहे डाउन सिंड्रोम होण्याचा, तर या प्रकारामुळं 30 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मातांमध्ये, यंगर मदर्समध्ये डाउन सिंड्रोम होऊ शकतो. पण त्याची फ्रिक्वेन्सी फार कमी आहे, क्वचित आहे. पण आता नेमकं एखाद्या मातेला जर कमी वयात मातेच्या बाळाला जर हा आजार झाला असेल डाउन सिंड्रोमचा, तर मग ते शेवटी चान्स आहे. एक शक्यता ती कधीही असू शकते क्रोमोझोमल ट्रान्सलोकेशन या प्रकाराने. ती गोष्ट आपल्या हातात नाही. ठीक आहे. तर कमी वयात डाउन सिंड्रोम होण्याचं कारण म्हणजे क्रोमोझोमल ट्रान्सलोकेशन. खूप क्वचित हे प्रकार घडत असला, तरी क्वचित घडू शकतो. नेमकं त्याच मातेच्या बाळात घडला, तर हे एक चान्स आहे. त्यात कुणी काही करू शकत नाही. तर हे होतं मला आलेल्या मेसेजमधल्या प्रश्नाचं उत्तर. धन्यवाद.